हाय गाइज, गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर मिसेस पावसकर. तर आज आपण बघणार आहे इंडियन ट्रॅडिशनल फेस मास्क अँड कोरियनचा फेस मास्क. ह्यांचा इफेक्ट, कोणाचा इफेक्ट जास्त आणि लवकर येतं. तर चला. तर हा फेस मास्क आहे, कोरियन फेस मास्क आहे. मी कालच बनवलेला, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला. तर तो मी स्टोअर करून ठेवलेला, फ्रीजमध्ये ठेवलेला, त्यामुळे तो काही खराब झाला. आता इंडियन फेस मास्क बनवूया. त्यासाठी मी घेतले बेसन. आता ह्याच्यामध्ये हळद, गुलाबजल, दूध. तर ह्याच्यामध्ये आपण दुधाच्या ऐवजी दही किंवा शाई पण वापरू शकतो. तर तर ह्याच्यामध्ये मधसुद्धा घालायचा. तर सगळं मिक्स करून घेतलं मी. एकदम असं एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं. हे इकडचं आहे ते इंडियन आपला फेस मास्क आहे, आपला ट्रॅडिशनल. आणि तो व्हाईट कलरचा आहे तो कोरियन फेस मास्क आहे. तर इंडियन फेस मास्कमध्ये मी हळद घेतली, परत बेसन पीठ घेतलं, दूध घेतलं, हनी घेतलं. आणि कोरियन फेस मास्कमध्ये मी राईस पावडर घेतली आणि बनाना होता माझ्याकडे, बनाना पण घातला, परत मिल्क, हनी. तर चला, आता ह्यापैकी कोणता बेस्ट आहे, कोणाचा इफेक्ट जास्त येतो आणि लवकर येतो, फास्ट येतं, बघूया. चलो. तर दोन्ही फेस मास्क घेतला आहे. हा इकडचा येलो आहे तो इंडियन, हा व्हाईट आहे तो कोरियन. तर चला आता लावूया. कोणाचा इफेक्ट लवकर येतो आणि वापरायला कुठला चांगला आहे बघूया. चल. तर पहिल्यांदा हा इंडियन फेस मास्क अप्लाय करूया. आता ह्याच्यात मी बेसन पीठ घेतलं आहे, हळद घेतलं आहे, लावून बघूया. परत ह्याच्यात मध घेतलं आहे, दूध घेतलं आहे, लिंबूसुद्धा. आणि लिंबू पण आपण ह्याच्यात घालू शकतो. परत जर स्क्रबर इंडियन बनवायचं असेल तर आपण ह्याच्यामध्ये साखरसुद्धा ॲड करू शकतो. तर मी आता एका साईडला पूर्ण आपला इंडियन ट्रॅडिशनल फेस मास्क लावणार आहे आणि एका बाजूला चेहऱ्याच्या पूर्ण कोरियनचा फेस मास्क लावणार आहे. जोपर्यंत मी लावते तोपर्यंत तुम्ही चला लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत माझं फेस मास्क लावून पण होईल. तर हे बघा, इंडियन जो आपला ट्रॅडिशनल फेस मास्क आहे तो मी वापरला आहे, अप्लाय केला आहे. आता हा कोरियनचा फेस मास्क, म्हणजे जो तांदळापासून बनवला जातो, तो वापरून बघूया. हे लावल्यानंतर दोन्ही 10 मिनटं ठेवायचे. बघू कोणाचा इफेक्ट कसा येतो तो. हा इकडे ट्रॅडिशनल फेस मास्क आहे आणि हा इकडे आपला कोरियनचा फेस मास्क आहे. ह्याच्यामध्ये राईस, बनाना, हनी आणि मिल्क वगैरे ह्याच्यात टाकले. सेमच प्रोडक्ट आहेत, फक्त ह्याच्यामध्ये आपण बेसन पीठ आणि हळद टाकतो आणि ह्याच्यामध्ये आपण राईस फक्त टाकलं, एवढंच चेंज आहे. तर बघू. तर आता हे 10 मिनटं वाळवून घेऊया, मग बघू रिझल्ट. चला बाय. तर मला तर वाटते बाहेरचे आपले कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरण्यापेक्षा आपले हे ट्रॅडिशनल जे प्रोडक्ट आहेत, म्हणजे ट्रॅडिशनल जे मास्क आहेत आधीच्या लोकांपासून आलेले, तेच वापरलेले बेस्ट. कारण की शक्यतो ह्या मास्कनं चेहऱ्यावर काही उठत नाही. मी तर अजून कोणताच मास्क यूज केला नाही, कारण की भीतीच वाटते तर एवढं चेहऱ्यावर काय उठलं तर. हा मास्क मी आधीपासून वापरते. हा कोरियनचा मी आत्ताच दुसऱ्यांदा वापरला आहे. बघू. तर हा मास्क, दोन्ही मास्क सुकलेले आहेत. तर 10 मिनटं झाले वापरून. बघा, दोन्ही सुकलेले आहेत. 10 मिनटं झाले लावून अप्लाय करून. तर आता आपण वॉश करूया, बघूया. तर हा बघा, वॉश करून आले मी. आणि ह्या साईडला कोरियन मास्क लावलेला आणि ह्या साईडला आपला इंडियन ट्रॅडिशनल मास्क जो हळदीचा आहे तो लावलेला. तर मला तर दोन्हीचा इफेक्ट सेमच दिसतोय. हा बघा, काहीच बदल वाटते ना, दोन्हीकडे सेमच इफेक्ट आला. दोन्हीकडे पण, इकडची पण स्किन स्मूथ झाली, इकडची पण स्किन स्मूथ झाली.
आणि कलरसुद्धा तसाच दिसतोय. हां, मी थोडी हळद कमी वापरलेली कारण की मला आधीच हळदीची ॲलर्जी आहे. आणि हा बघा, दोन्हीकडचे स्किन मऊ झाली ती. तर दोन्ही पण बेस्ट आहे, इंडियन आणि कोरियन. तर मला तर वाटतं दोन्ही पण बेस्ट आहे, कारण की कोरियन असो किंवा इंडियन असो, कोरियनसुद्धा राईसपासूनच तयार होतो, इंडियन आपला बेसन पिठापासून तयार होतो. त्यामुळे दोन्ही पण बेस्ट आहे. बाय. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा. कोरियन ग्लास स्किन आणि इंडियन ग्लास स्किन कसं वाटलं नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.